नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. जलसंपदा विभागातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी तसेच यांत्रिकी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आलाय. श्रम भारतीय जनता कामगार महासंघ संलग्न स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या वतीने कंत्राटी कामगार व यांत्रिकी कामगारांचा मार्गदर्शन मेळावा आणि पदाधिकारी निवड कार्यक्रम राजर्षी शाहू महाराज स्मारक दसरा चौक कोल्हापूर येथे उत्साहात पार पडलाय. यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना कामगार नेते अमितदादा कदम यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली. कामगारांच्या कष्टाचा योग्य मोबदला, शासनाने निश्चित केलेले वेतन आणि कायदेशीर हक्क मिळालेच पाहिजेत. कामगारांच्या वेतनाची चोरी करणाऱ्या कंत्राटदार अथवा संबंधित व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. कामगारांवर अन्याय झाला तर स्वराज्य जनरल कामगार सेना गप्प बसणार नाही. न्याय हक्कांसाठी संघर्ष करू आणि हक्क मिळेपर्यंत लढा देऊ असा निर्धारही कदम यांनी व्यक्त केलाय. यावेळी प्रदेशाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष विनायक जाधव, सचिव आत्माराम चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वैभव फसाले, अमोल गुरव, सरपंच विनायक पाटील, सुनील इंगवले, विजय पिसाळ, सतीश सावंत, चंद्रकांत सावंत, आनंद सावंत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय धुमाळ यांनी केले. मेळाव्यामुळे जलसंपदा विभागातील कामगारांमध्ये संघटितपणे आपल्या हक्कांसाठी लढण्याचा आत्मविश्वास निर्माण झालाय. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.